तुम्हाला माहितीये दूध घातल्याने शंकरपाळी लवकर खराब होतात. त्यासाठी दूध न वापरता 2 महिने टिकणारी खुसखुशीत शंकरपाळी कशी करायची चला करूया. त्यासाठी 1.5 कप पिठी साखरमध्ये 1.5 कप पाणी घालून साखर पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायची. आता 1 किलो मैदा घ्यायचा, त्यामध्ये चिमूटभर मीठ आणि वेलची पूड घालून ते मिक्स करायचे. सर्व साहित्य छान मिक्स करून घेतलं की आता 1.5 कप कडकडीत तुपाचं मोहन मैद्यावर घालून ते त्याला चोळून चोळून व्यवस्थित लावून घ्यायचं. असं कडकडीत तुपाचं मोहन मैद्यावर घातलं तर शंकरपाळी छान खुसखुशीत होतात. तुम्हाला तूप नसेल वापरायचं तर वनस्पती तूप घेतलं तरी चालतं. तूप मैद्याला लावून घेतलं की आता साखरेचं पाणी यामध्ये थोडं थोडं घालून घट्टसर मळून घ्यायचं. इथे जे आपण प्रमाण घेतलं ते अगदी सोपी आणि सहज लक्षात राहतं. मैदा घट्टसर मळून झाला की आता त्याला जाडसर लाटून घ्यायचं आणि तुम्हाला जसे हवे असतील तसे त्याचे काप करायचे. मी इथे चौकोनी आकारात कापून घेते. आता शंकरपाळी तळण्यासाठी तेल हे मध्यम गरम हवं. तेल तापलेलं नसेल तर आपली शंकरपाळी तेलात विरघळू शकतात. आता शंकरपाळी छान बदामी रंगावर तळून घ्यायची. शंकरपाळीला मोजता येणार नाहीत एवढ्या लेयर्स येण्यासाठी एक ट्रिक वापरली आहे. त्यासाठी लॉंग व्हिडिओ नक्की बघा. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा.